हिंदू धर्मातील अत्यंत उत्साहाचा आणि आनंदाचा सण म्हणजे होळी। फाल्गुन पौर्णिमेला येणाऱ्या या सणाचे धार्मिक महत्त्व जितके मोठे आहे तितकाच त्याचा सामाजिक आणि कौटुंबिक गोडवा आघात आहे। या सणाचे मुख्य आकर्षण असलेल्या साखरेच्या हारकडे अर्थात गाठी बनवण्याच्या कामात सध्या वणी परिसरातील व्यावसायिकांची मोठी लगबग सुरू झाली असून बाजारपेठा रंगीबिरंगी गाठींनी सजल्या। द्वेष आणि क्लेश दूर करून मन निर्मळ करणाऱ्या होळीच्या सणाला गाठींचे खास महत्त्व असते। वणी येथील खांडे कुटुंब, अरुण, स्वराज, संजय, विश्वनाथ, दिनेश आणि रमेश खांडे तसेच खेडगाव येथील पवार कुटुंब गेल्या 4 पिढ्यांपासून हा वडिलोपार्जित व्यवसाय समर्थपणे चालवित आहे। महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर या कामाला सुरुवात होते। आजच्या आधुनिक मार्केटिंगच्या काळातही ग्रामीण आदिवासी भागात या पारंपरिक गाठींची मागणी कायम असल्याने अनेक कुटुंबियांना महिनाभराचा चांगला रोजगार उपलब्ध झालाय। होळी आणि गुढीपाडव्याला साखरेच्या गाठींना विशेष मान असतो। केवळ सण म्हणूनच नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीनेही या गाठी महत्त्वाच्या मानल्या जातात। उन्हाळ्याची सुरुवात होत असल्याने अतिउष्णतेचा त्रास झाल्यास ही शुद्ध साखर पाण्यात विरघळवून प्यायल्याने ग्लुकॉन डी प्रमाणे ऊर्जा मिळते। होळी पूजन गाठीशिवाय अपूर्ण मानले जाते। नवीन लग्न झालेल्या वधूकडे वराला नारळाची प्रतिकृती असलेल्या गाठीची भेट देण्याची पद्धत आजही पाहिली जाते। तसेच वाग्दत्त वधूला गाठी चोळीचा मान पाठविला जातो। यंदाच्या मोसमात कैरी आणि सूर्याचे नक्षीकाम असलेल्या साखरेच्या दागिन्यांना ग्राहकांची विशेष पसंती मिळते। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी।